कैलास मानसरोवर यात्रा 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे। कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्याबाबत भारत चीनमध्ये चर्चा झाली आहे। भारत चीन दरम्यानच्या डोकलाम वादानंतर यात्रा बंद करण्यात आलेली होती, पण दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या बैठकीमध्ये मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झालाय। भारत चीन दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय झालाय। तर भारत चीन संबंधांचे अभ्यासक डॉक्टर अविनाश गोडबोले यांनी काय माहिती दिली आपण बघूया। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं इलेक्शन होणार। डोनाल्ड ट्रम्प चीन आणि भारत दोन्ही देशांसाठी कठीण असणार आहेत। त्यांनी ट्रेड रिस्ट्रिक्शन्स, विजा सँक्शन्स आणि टॅरिफ्स प्रकारे आपल्या दोन्ही देशांवरती त्यांचे निर्बंध येणार आहेत, पर्टिक्युलरली चायनावरती। आणि याआधी पण आपण बघितलं की चायना भारतचे संबंध अशा वेळी सुधारतात जेव्हा चीनची डोमेस्टिक परिस्थिती आणि एक्सटर्नल त्यांचं एन्व्हायरमेंट थोडंसं कठीण असतं तेव्हा। तर सगळ्यात पहिले ट्रम्पचं येणं हे एक आहे। दुसरं म्हणजे चीनमध्ये आर्थिक व्यवस्था थोडी स्लोडाऊन त्यांची आहे गेल्या 2-3 वर्षात। कोविड नंतर आपल्याकडे जशी रिकव्हरी झाली 2022, 23 आणि 24च्या पहिल्या पार्टमध्ये, तशी रिकव्हरी चायनामध्ये झालेली नाहीये। तर त्यासाठी त्यांना अजून मार्केटची गरज आहे आणि भारताचं मार्केट त्यांना कोविड आणि डोकलाम क्रायसिस नंतर बंद झालं होतं, तर त्यांना त्या मार्केटची आज गरज आहे काही प्रमाणामध्ये। तर ही 2-3 महत्वाची कारणं आहेत।